नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, कोल्हापूर लोकसभेत इतिहासात पहिल्यांदाच राजे विरुद्ध राजे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। कारण छत्रपती शाहू महाराजांविरोधात भाजप समरजित घाटगेंना उतरवण्याची चिन्ह आहेत। काय आहे कागल आणि करवीरच्या घराण्याचा इतिहास? शिंदेचे खासदार संजय मंडलिकांचा पत्ता कट झाल्यास राजे विरुद्ध राजे लढत होणार का? पाहूया हा रिपोर्ट। यंदा कोल्हापुरात राजे विरुद्ध राजे लढत रंगणार। छत्रपती शाहूंविरोधात भाजप समरजित घाटगेंना उतरवण्याची चिन्ह। कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन राजघराणे एकमेकांविरोधात भिडणार। कोल्हापूर लोकसभेत मवियाकडून छत्रपती शाहू महाराज उमेदवार असतील हे जवळपास पक्क मानलं जाते। तिथे आता शाहूंविरोधात भाजप समरजित घाटगेंना उतरवण्याच्या तयारीत आहे। कोल्हापूर लोकसभेची जागा शिंदेंकडे असली तरी विद्यमान खासदार संजय मंडलिकांचा पत्ता कापला गेल्याचं बोललं जाते। मवियात काँग्रेसकडून पहिल्यांदाच शाहू महाराज उमेदवार असण्याची चिन्ह आहे आणि भाजप तिथे कागलच्या समरजित घाटगेंना तिकीट देण्याची तयारी करते। छत्रपती शाहू महाराज सर्वसामान्य चेहरा असल्यानं तिथे यंदा शिंदेंच्या शिवसेनेची सीट धोक्यात मानली जात होती। जागा शिवसेनेकडे असली तरी भाजपने स्वतः कोणकोणत्या जागा लढाव्यात यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही असल्याचं बोललं जाते। माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अंतर्गत जो सर्वे केला त्यात शिवसेनेच्या मंडलिकांऐवजी यंदा समरजित घाटगे चांगले उमेदवार ठरू शकतात असा निष्कर्ष काढलाय। स्वतः समरजित घाटगेंनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांचे समर्थक तयारी करत आहेत। शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श असून त्यांनी निवडणूक लढवू नये असं मुश्रीफ म्हणाले होते, मात्र महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करू अशी भूमिका त्यांनी आता घेतली। महाविकास आघाडीचा प्रश्न आहे, त्यांनी कुणाला उभं करायचं आणि छत्रपती शाहू महाराजांचा विषय असेल तर मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आदराचं आदर्श आमचे स्थान आहात, कृपया ही निवडणूक आपण लढवू नये असं आम्ही विनंती केलेली आहे आणि जनतेची तशी इच्छा आहे असं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटते आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून द्यावे। एका बाजूला आदराचं स्थान म्हणायचं आणि ते जर लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहत असतील तर मग त्यांनी उभं राहू नये असं म्हणण्याचं कारण काय? आणि मला वाटते हा विषयांतराचा भाग आहे। नाही, सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं, पण राजकारणामध्ये असं होत नाही। इतका बालिशपणा त्यांना कुठनं आला मला कळत नाही। आम्ही एका आदराच्या भावनेनं बोललो होतो की शेवटी निवडणुका आल्या की टीका टिप्पणी होते, या बाजूने काय बोलले की त्या बाजूने लोक बोलतात आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठे डाग लागू नये एवढी आमची भावना होती। कोल्हापूरचं गणित काय? याआधी या दोन्ही राजघराण्यांचा परस्पर संबंध काय ते समजून घेऊया। 18व्या शतकात चौथे शिवाजी महाराज हे कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले। त्यांच्या पत्नी आनंदीबाई इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं म्हणून चौथ्या शिवाजी महाराजांना इंग्रजांनी नगरच्या तुरुंगात कैदेत ठेवलं। 1883 साली अवघ्या 20व्या वर्षी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला। त्यांना मुलं नसल्यामुळे करवीरच्या गादीसाठी वारसाचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळी कागलमधला घाटगे परिवार हा करवीर संस्थानात राजप्रतिनिधी होता। चौथ्या शिवाजींच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी कागलच्या 10 वर्षीय यशवंतरावांना कोल्हापूरच्या गादीसाठी दत्तक घेतलं। हेच यशवंतराव पुढे राजश्री शाहू महाराज झाले। आज घाटगे परिवाराच्या वंशजांपैकी समरजित घाटगे एक आहेत, तर छत्रपती शाहू हे करवीरच्या राजश्री शाहू महाराजांचे वंशज आहेत। आज सगळ्यात कागल आणि करवीर या दोन्ही घराण्यांचे संबंध जिव्हाळ्याचे राहिले। पुढे चालून 1995ला कागलचे विक्रमसिंह घाटगे आणि आताचे शाहू महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यावेळी शाहू महाराज लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र शिवसेनेकडून विक्रमसिंह घाटगेंना संधी मिळाल्यानं शाहू महाराजांनी घाटगेंचा प्रचार केला। 1998 साली कोल्हापूर लोकसभेत काँग्रेसकडून सदाशिव मंडलिक तर शिवसेनेकडून कागलचे विक्रमसिंह घाटगे लढले। मंडलिकांना 3,67,951 तर घाटगेंना 3,06,353 मतं पडली। 1998च्या निवडणुकीनंतर छत्रपती शाहू आणि विक्रमसिंह घाटगे दोघंही राजकारणापासून अलिप्त झाले। पुढे शाहू महाराजांचे पुत्र संभाजीराजे राजकारणात आले।
इकडे 2015ला विक्रमसिंह घाटगेंच्या आकस्मिक निधनानं समरजित घाटगेही राजकारणात उतरले. 2016ला समरजित घाटगेंनी भाजपात प्रवेश केला. 2019ला कागलची जागा शिवसेनेकडे असल्यानं समरजित घाटगे अपक्ष उभे राहिले, पण त्यांचा पराभव झाला. 2019ला कागल विधानसभेत राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांना 1,16,436 तर अपक्ष समरजित घाटगेंना 88,303 मतं पडली. घाटगे मुश्रीफांविरोधात 28,000 मतांनी पराभूत झाले. आता हसन मुश्रीफ हे भाजपसोबत सत्तेत असले तरी घाटगे आणि मुश्रीफांमधलं वैर सर्वश्रुत आहे. सरकारमध्ये जाण्याआधी मुश्रीफांवर भाजपच्या किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले होते त्याची कागदपत्र घाटगेंनीच पुरवल्याचं बोललं जातं. हसन मुश्रीफचा कारवाईची सुरुवात आजपासून होणार. हसन मुश्रीफचा जावई आणि मुलाची अटक होणार. की मी जर कोल्हापूरला पोचलो तर हसन मुश्रीफला जेलमध्ये जावं लागणार, पण मी थांबणार नाही. मुश्रीफ भाजपसोबत सत्तेत आल्यानंतरही घाटगे विरुद्ध मुश्रीफ सामना रंगला होता. मुश्रीफांनाही सत्तेत घेतल्यानं घाटगे भाजपवर नाराजही झाले होते. त्यामुळे तीच नाराजी दूर करण्यासाठी घाटगेंना थेट लोकसभेची उमेदवारी मिळू शकते असं बोललं जातंय. मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्रजी आणि दादा आणि भाजपच्या मेहरबानीमुळं आणि कृपेमुळं आज ते पालकमंत्री झालेत. आणि त्यामुळं ही पण गोष्ट लक्षात ठेवावी, आधीसारखं मनमानीचा कारभार चालणार नाही. भाजपच्या मेहरबानीने जे पालकमंत्रीपद मिळाले त्यामुळं भाजपच्या चौकटीत राहून त्यांनी काम करावं. समरजित घाटगे म्हणतात की सत्तेसाठी. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर हा मोठ्या लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे. या लोकसभेत चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि कोल्हापूर उत्तर हे 6 विधानसभा आहेत. 2019ला कोल्हापूर लोकसभेत शिवसेनेच्या संजय मंडलिकांविरोधात त्यावेळी राष्ट्रवादीत असणारे राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक लढले. मंडलिकांना 7,49,085 मतं पडली तर महाडिकांना 4,78,517 मतं पडली. मंडलिक 2,70,000 विजयी झाले. चंदगड, राधानगरी अशा 6च्या 6 विधानसभांमध्ये संजय मंडलिक आघाडीवर राहिले. मात्र गेल्या वेळी शिवसेनेच्या मंडलिकांच्या विजयात काँग्रेसच्या सतेज पाटलांचाही मोठा वाटा होता. राष्ट्रवादी अंतर्गत हसन मुश्रीफ आणि महाडिकांमधला वाद मंडलिकांनाच फायद्याचा ठरला. राजकीय विरोधक म्हणून काँग्रेसच्या सतेज पाटलांनी आमचं ठरलंय या पॅटर्ननुसार राष्ट्रवादीच्या महाडिकांविरोधात खुलेआम प्रचार केला. तर कागलमधल्या सभेत अजित पवारांसमोरच महाडिक आणि मुश्रीफांमधला वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपनं जर कोल्हापुरात समरजित घाटगेंना उमेदवारी दिली तर इतिहासात पहिल्यांदा कोल्हापुरातले 2 राजघराणे एकमेकांविरोधात उभे राहणार आहेत. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.